हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आजचा दिवस आहे तो गुरुचरित्र पारायणाचा आहे. तर सकाळच्या 5:30 वाजल्या होत्या. मी उठले, अंघोळ वगैरे झाली होते. घर वगैरे झाडून घेतलं. त्याच्यानंतर फरशी पण पुसून घेतली. म्हटलं मला मंदिरात जायचं होतं आणि लवकर आवरायचं होतं. त्याच्यामुळं मी पटपट सगळं उरकत होते. मुलं अजून झोपलीच होती, उठली नव्हती. त्याच्यानंतर मी फरशी वगैरे पुसून घेतली. त्याच्यानंतर बाहेरचं जो पोर्च आहे तो झाडून घेतला, पुसून घेतला. दरवाजा पण मी माझा स्वच्छ करून घेतला होता. त्याच्यानंतर मला उंबरठ्याला लेपन करायचं होतं, ते पण मी करून घेतलं. त्याच्यानंतर दरवाजावरती शुभलाभ असं लिहून घेतलं आणि कुंकवाने स्वस्तिक काढलं. तर असं घरामध्ये खूप प्रसन्न वाटत होतं. हे घर स्वामींचं आहे, आम्ही स्वामींच्या घरात राहतो. सर्व काही स्वामींचीच कृपा. कारण स्वामींची कृपा असल्याशिवाय आपल्याला गुरुचरित्र पारायण करण्याची संधी भेटत नाही. त्याच्यानंतर मी माझी नित्य देवपूजा आहे ती करून घेतली. सर्व देव एका तामणामध्ये काढून घेतली. गणपती बाप्पांचा अभिषेक केला. त्याच्यानंतर मी सर्व देवपूजा माझी देवांची मांडणी मांडून घेतली होती. त्याच्यानंतर स्वामींचा, दत्तगुरूंचा आणि श्री विष्णूंचा अभिषेक करून घेतला दुधाने. आणि अशा प्रकारे मी माझी नित्य देवपूजा सकाळी लवकर उरकून घेतली होती. खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. घाई होती जाण्याची, त्याच्यामुळं मी पटपट एक एक आवरत होते. तर खूप भारी वाटत होतं मला. अशा प्रकारे मी माझी देवपूजा करून घेतली. तुपाचा दिवा लावून घेतला. जे गुलाबजल आहे ते मारून घेतलं. धूप अगरबत्ती लावून घेतली. त्याच्यानंतर देवाची आरती केली. उंबरठ्याचं लेपन पण वाळलं होतं. त्याच्यानंतर दारामध्ये छानशी रांगोळी घालून घेतली. त्याच्यानंतर आर्य आणि श्लोकला स्कूलला जायचं होतं. त्यांच्या डब्याची तयारी केली. त्यांना आज डब्यासाठी भेंडी आणि चपातीच होती, कारण मला लवकर आवरून जायचं होतं. त्याच्यामुळं भेंडी आणि चपातीच केली. तर छान असं उंबरठ्याचं मी पूजन करून घेतलं होतं. छान धूप वगैरे लावलं. तरी तर माझा स्वयंपाक तयार होता. माझ्यासाठी चहा ठेवला होता. त्याच्यानंतर मी मुलांचा डब्बा आणि भरून घेतला. त्यांच्यासाठी चपात्या बनवल्या होत्या. तर मी मठात जाण्यासाठी अशी तयार झाले होते. छान अशी स्वामींची तयारी करून घेतली होती आणि माझी पण तयारी झाली होती. मला जे सामान लागणार आहे ते मी रात्रीच भरून ठेवलं होतं. त्याच्यानंतर फुले वगैरे घेतली. आर्य आणि श्लोकला बाय केलं. त्याच्यानंतर त्यांचे पप्पा मला सोडायला आले होते. त्यांना सोडून मुलांना पण सोडायला जायचं होतं आणि अशा प्रकारे आम्ही निघालो मठामध्ये. तर मठामध्ये जाताना पण स्वामींनी मला छान असं दर्शन दिलं, कारण दर्शन दिल्यामुळे माझा दिवस खूप छान जाणार होता. तर मी मठामध्ये पोचले होते. तर ऑलमोस्ट सगळे पारायणासाठी आले होते. एक जण येतच होतं. मला जागा मिळाली. त्याच्यानंतर स्वामींची आरती चालू होती. मग मी म्हटलं मला आता जागा भेटते की नाही, उशीर झाला की काय, पण नाही, मला जागा मिळाली. त्याच्यानंतर ह्या ताई ज्या आहेत त्या ग्रंथ वाटपाला आल्या होत्या. मग मी पण ग्रंथ घेतला. त्याच्यानंतर मी पूजेची सर्व मांडणी वगैरे करून घेतली. तर इथं माझ्या शेजारी बसलेल्या पण ताई त्यांची तयारी चालू होती आणि खूप जण असे छान पारायणाला आले होते. जवळजवळ 200 ते 250 पारायण एका दिवशी होणार होते आणि घरी केलेले पारायण एकच होते, पण मठामध्ये 200 ते 250 पारायणाचा आपल्याला पुण्य भेटतं. म्हणून आपण नेहमी केंद्रात किंवा मठातच पारायण करायचं असतं. जेव्हा केव्हा मठामध्ये किंवा ह्याच्यामध्ये पारायण होईल तेव्हा आपण आपलं नाव नोंदणी करायची. आपली इच्छा असेल तर करून घ्यायची. त्याच्यानंतर संकल्प झाला. आज 1 ते 9 अध्याय होते, हे आम्ही वाचन करून घेतले. त्याच्यानंतर आरतीची तयारी चालू होती. आम्ही आरती करून घेतली. शब्द अनुमाना. श्री स्वामी समर्था. जय श्री स्वामी. त्याच्यानंतर आरती वगैरे झाली. आम्ही दर्शन घेतलं. इथं एवढे छान असे पारायणाला बसले होते. बघा केवढे पारायण झाले होते मठामध्ये. ह्याच्यानंतर दुपारची पण बॅच होती. तर बघा किती पुण्यदायक असतं. त्याच्यानंतर मी स्वामींचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर दत्त मंदिरामध्ये गेले. दत्तांचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर धैर्यशर मंदिरात गेले. महादेवाचं दर्शन घेतलं. परत बाहेरून बघा असं छान असं हे मंदिर आहे. पाऊस पडल्यामुळे बघा किती बाहेर छान वाटत होतं. त्याच्यानंतर मी घरी चालले. घरी जाताना पण मला स्वामींनी दर्शन दिलं. तर बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा.